रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आठवले साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश दिला. माझ्यावर उल्हासनगर शहर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. भविष्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची वाटचाल अतिशय वेगाने सुरू होईल अशा पद्धतीची हमी देतो. आणि माझ्यासोबत माझी पत्नी नगरसेविका असेल, मुलगा नगरसेवक असेल, भगवान खरे असतील, मधुकर बिराडे, भगवान देशमुख आणि असंख्य कार्यकर्ते ते सुद्धा पक्षामध्ये आले. आम्ही पक्ष बांधणीसाठी निश्चित चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू एवढी हमी देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. आठवले सर बोला तुम्ही. सर लाईट चालू. मंडला सर मुझे आरटीआई में भर्ती किया है. मैंने बहुत इच्छा थी जब तभी मौका दिया मुझे. मैं भविष्य पर जो भी काम होगा मैं आरटीआई में जो भी आदेश होगा मैं आरटीआई के लिए संबंध में सभी काम करेंगे. दुसरा विषय आहे तो निवडणुका जाहीर झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला कोणत्या जागा देणार या संबंधातला निर्णय अद्याप झालेला नाही. कालच मी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना हरियाणामध्ये भेटलो आणि त्या ठिकाणी नायब सैनी यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथग्रहण सोहळा होता. तर देवेंद्रजींनी आज किंवा उद्या वेळ देतो असं सांगितलेलं आहे आणि नक्की आपल्याला काही जागा देऊ. परवाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेलाही ते म्हणाले होते की काही जागा देण्याचा नक्की आमचा विचार आहे. कोणत्या जागा देणार वगैरे याची काही माहिती आमच्याकडे अजिबात नाही. पण आम्ही मात्र एक 20 जागांची यादी त्यांच्याकडे दिली होती. त्यामध्ये एक 8-10 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण ते 8-10 जागा मिळणं थोडंसं अवघड दिसतंय. म्हणून आता आमची मागणी अशी आहे की आम्हाला एक 7-8 जागा मिळाल्या तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यामध्ये प्रायोरिटीमध्ये आमच्या जागा आहेत. एक तर बीड जिल्ह्यामधली केज आहे, सोलापूरमधली मोहोळ आहे, मुंबईमधली धारावी, नांदेडमधली देगलूर, पुण्यामधली पिंपरी, यवतमाळमधली उमरखेड, नाशिकमधली देवळाली आणि अहमदनगरमधली श्रीरामपूर. अशा जागांवर आमचा आग्रह आहे. या जागांमधल्या किती जागा आम्हाला मिळतील ही चर्चा आणखी नक्की होईल. पण रिपब्लिकन पक्षाने लोकसभेच्या वेळेला 2 जागा मागण्याचा आग्रह केला होता, पण आम्हाला एक जागा मिळाली नव्हती. आणि दलित वोटर जो आहे, बौद्ध वोटर जो आहे, हा रिपब्लिकन पक्षासोबत मोठ्या ताकदीने उभा आहे. गल्ली गल्ली मध्ये गावागावामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहे. जरी आरपीआय मध्ये किती गट असले तरी माझा गट हा ग्रासरूटला काम करणारा माझा ग्रुप आहे. आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये. दलित मतं, बौद्ध मतं, आंबेडकरी मतं आपल्याला मिळवायची आहे आणि ती मिळवण्यासाठीच नव्हे तर आम्हाला अधिकार हक्क दिला पाहिजे. अशा पद्धतीची आमची मागणी आहे. या 8 जागा ज्या आता आम्ही सांगितलेल्या आहेत त्याच्यामधल्या 5-6 जागा तरी आम्हाला मिळाव्या अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आणि जे महामंडळ 27 महामंडळ जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये 2 महामंडळ तरी आरपीआयला मिळणं अत्यंत आवश्यक होती. परंतु एकही महामंडळ मला वाटतं एकही महामंडळ आरपीआयला मिळालं नाही. तर सत्ता आल्यानंतर तरी आम्हाला काय देणार या संबंधामध्ये एक फायनल चर्चा आमची होईल. आता किती जागा मिळतील ही चर्चा आमची 1-2 दिवसामध्ये होणार आहे. पण सत्तेमध्ये जर सरकार आपलं आल्यानंतर आम्हाला एक मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे. 3-4 महामंडळाचे चेअरमन पदे मिळाली पाहिजे. 3-4 उपाध्यक्ष पदे मिळाली पाहिजे.
त्यानंतर काय महामंडळावरती एक 70-80 तरी महामंडळाचे मेंबर जे आहेत, डायरेक्टर आहेत किंवा ट्रस्टी आहेत ते मिळाले पाहिजे. आणि जिल्हा तालुका पातळीवर ज्या कमिटी आहे त्या कमिट्यावरती सुद्धा आमचा 1-2 माणसं आमची घेतली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. आणि बाकीच्या काय आमच्या मागणी असतील तर आमचं सरकार आल्यानंतर सरकारने काय काय करणं आवश्यक आहे, फक्त जागा वाटण्याचा किंवा हे द्या ते द्या हाच विषय नाही आहे. बाकीच्या काय ज्या आमच्या मागण्या आहेत, समाजासाठी ज्या काय आमच्या मागण्या आहेत त्या मागण्याचा अजेंडा आम्ही तयार करणार आहोत. आणि ती चर्चा चंद्रकांत बावनकुळे आहेत, नंतर बाकीचे आमचे सगळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून आम्हाला आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहोत. आणि RPIला सत्ता आल्यानंतर काय मिळू शकते, येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यामध्येही RPIला काही जागा द्याव्या अशा पद्धतीच्या मागणी राहणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय महामंडळांचं जे कर्ज आहे ते माफ करा ही एक मागणी राहणार आहे. त्यानंतर 14 एप्रिल 1990चा एक GR आहे गायरान जमिनीचे पट्टे नावावर करण्याचा, त्याची मुदत वाढवून ती 2014 करावी अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. आणि अजूनही काय आमच्या महत्त्वाच्या मागण्या त्यामध्ये असतील तर त्या मागण्यांचं एक निवेदन आम्ही या आमच्या महायुतीच्या नेत्यांना देणार आहोत. आणि त्यानंतर मग आमची भूमिका तर महायुतीसोबत राहण्याची आहेच आहे, पण RPIला काही जागा देणं अत्यंत आवश्यक आहे. RPIला एकदम अवॉइड करून चालणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की नक्की RPIचा विचार नक्की महायुतीचे नेते करतील. लोकसभेप्रमाणेच समजा जागा मिळाल्या नाही तर मग काय पुढची भूमिका काय असणार? जागा मिळालेल्या काय जागा मिळतीलच आपल्याला, काय जागा मिळतीलच, पण आता किती मिळतात काय मिळतात ते तर आपण बघू. सर त्यामध्ये महिलांना निर्णय जो आहे तो निर्णय आमचा महायुतीसोबत राहण्याचाच राहणार आहे. महायुतीमध्ये राहण्याचाच निर्णय आमचा राहणार आहे. मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं माझा पक्ष देशाच्या सर्व राज्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळं काय जागा मिळाल्या काय मिळाल्या नाही तरी त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय मिळू शकेल तर आम्हाला एक MLC या वेळेला मिळायला हवा होता. माननीय देवेंद्रजी यांच्याशी बोललो, ते म्हणाले बाबा जे 12 जे MLC होते त्यातले 7 MLC जाहीर केलेले आहेत, राहिलेले जे 5 आहेत त्याच्यामध्ये नक्की आपण विचार करू असे म्हणालेले आहेत. त्यामुळं ती MLC एखादी आपल्याला मिळू शकेल, एक मंत्रिपद आपल्याला मिळू शकेल आणि 7 जागा ज्या आहेत त्या जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जागा मिळाल्या नाही असं होणार नाही आहे, पण आम्ही त्यानंतर आम्ही चर्चा करू. सर आज महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. त्यांचं असं म्हणणं आहे की महायुतीचं एक षडयंत्र आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 5-5 हजार मतदारांची नावं काढण्याचा काम हे महायुतीनं केलेलं आहे. वगळण्याचं नाही, वगळण्याचा आम्ही प्रयत्न केला असं नाही आहे. आम्ही उलट त्यामध्ये 10-20 हजार मतं वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाढवण्याचा म्हणजे जे मतदार अजून नोंदणीपासून ते परावृत्त होते अशा मतदारांची नोंदणी करून घेण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि 5,000 मतं कमी करून काय होणार आहे, कमी करण्यात आम्हाला काय अधिकार आहे. या ठिकाणी मतदार होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जो 18 वर्षाचा तरुण आहे त्याला आता मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. त्यामुळं कोणाची नावं कमी करण्याचा आमचा प्रयत्न अजिबात नाही. हा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी करत आहे. आणि कोणता नाही कोणता तरी आरोप करून त्यांचा सत्ता मिळवण्याचा जरी त्यांचं स्वप्न असलं तर त्यांचं स्वप्न धुळीला मिळवण्यासाठी आम्ही सगळे महायुतीचे लोक आम्ही एकत्रित आहोत. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काय जागा किती मिळणार बघूया आपण, पण आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जर हरियाणामध्ये यश मिळालेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगलं यश मिळेल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. आणि नक्कीच आम्ही पुढे मतं वाढवण्याचा बिलकुल असा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही बिलकुल केलेला नाही.
सर, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारतीय राज्यघटना बदलणार असा प्रचार केला. तोच मुद्दा बहुधा पुन्हा विधानसभेला ते वापरतील. तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे, देशाचं संविधान आहे, संविधानामध्ये बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि संविधानासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं शरीर झिजत गेलं. बाबासाहेब आंबेडकर रात्र जागत राहिले आणि त्यांनी देशाचं एक स्ट्रॉंग अशा पद्धतीचं संविधान त्यांनी बनवलेलं आहे. त्यामुळं हे संविधान कुणीच बदलू शकत नाही. लोकसभेमध्ये हा प्रचार चालला आणि या वेळेला असा प्रचार त्यांनी केला तर तो त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. रिझर्वेशन जाणार ही चर्चा त्यांनी मागच्या वेळेला केली लोकसभेच्या वेळेला. पण आता राहुल गांधी यांनीच अमेरिकेत जाऊन स्टेटमेंट केलेलं आहे की आमचं सरकार आलं तर एक दिवस आम्ही सगळं आरक्षण काढून टाकू. अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेलं आहे. त्यामुळं दलितांचं, आदिवासींचं, ओबीसीचं आणि इकॉनॉमिक सेक्शनचं आरक्षण आहे, या आरक्षणाला आम्ही अजिबात कोणाला हात लावू देणार नाही आणि त्यामुळं या वेळेला हे मुद्दे अजिबात चालणार नाहीत. या वेळेला विकासाचे मुद्दे चालणार आहेत. मुंबईचा विकास किती झालेला आहे, महाराष्ट्राचा विकास किती झालेला आहे, महाराष्ट्राला केंद्र सरकारने किती पैसे दिलेले आहेत, राज्य सरकारने कोणते निर्णय घेतलेले आहेत, या सगळ्या बाबींचा विचार करून या ठिकाणी आपली लाडकी बहीण योजना आहे, आशा वर्करचं मानधन वाढवण्याचा विषय आहे, अंगणवाडीचं मानधन वाढवलेलं आहे, कर्मचाऱ्यांचं म्युन्सिपाल्टीच्या त्यांचा बोनस वाढवलेला आहे आणि अनेक कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित, आदिवासींच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला जवळजवळ 170 पेक्षा जास्त जागा मिळतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. महायुतीचा चेहरा कोण आहे तुमचा? महायुतीचा चेहरा कोण आहे मुख्यमंत्री पद? नाही, मुख्यमंत्रीचा चेहरा आमच्याकडे 3 मुख्यमंत्री तर आहेतच. म्हणजे एकनाथ शिंदे जे आहेत, देवेंद्र फडणवीस जे आहेत, अजितदादा पवार आहेत, पण मी त्यामध्ये नाही. त्यामुळे 3 चेहरे तर आमचे आहेत. या 3 चेहऱ्यापैकी कोणीतरी एक मुख्यमंत्री होईल. बाहेरचा दुसरा चेहरा काय येणार नाही. सर, आपण 7 ते 8 जागा मागणी केलेली आहे, त्यामध्ये महिलांना संधी मिळणार? कोण पत्रकार आहे? सर, पत्रकारच आहे. पत्रकारच आहे. उल्हासनगर. मला बोलवलं गेलं म्हणून आलोय. पण ठीक आहे, पण तुझा जो विषय आहे महिलांना त्यामध्ये स्थान मिळणार की नाही, तर पुरुषांना मिळते की नाही काय अजून माहीत नाही. त्यामुळं जर जागा मिळाल्या तर जिथं महिला तिथं कप्यावर असतील तिथे त्याचा नक्की विचार. पण महिलांना घेऊन गेल्याशिवाय राजकारणात आम्हाला यश मिळत नाही आहे. आमची महिला आघाडी स्ट्रॉंग आहे. त्यामुळं नक्कीच जर आम्हाला त्याच्या जागा मिळाल्या तर महिलांचा विचार करण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दुसरी यादी त्यांची जाहीर झालेली आहे आणि महायुतीमधून महादेव जानकरी बाहेर पडलेले आहेत, परंतु तुम्ही अजून उमेदवार दिलेले नाही आहेत. अन्याय सहन करताय असं वाटतं का महायुती? ही जी निवडणूक आहे, एवढ्या आघाड्या झालेल्या आहेत, या आघाड्यांच्या तर बिघाड्या होणारच आहे. महाविकास आघाडीची बिघाडी होणार आहे आणि महायुतीची आघाडी होणार आहे. आघाडी होणार आहे म्हणजे महायुतीची सत्तेमध्ये येण्यासाठी किंवा जास्त जागा मिळवण्यामध्ये आमची आघाडी होणार आहे. आणि एवढ्या आघाड्या झालेल्या आहेत की आता या ठिकाणी आपले बच्चू कडू, नंतर राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे यांची एक आघाडी आहे, तिसरी आघाडी माननीय बाळासाहेब आंबेडकरांची 4थी आघाडी आहे, आता जानकरांची 5वी आघाडी आहे. जेवढ्या आघाड्या यावेळेला स्वतंत्र निवडणुका लढत आहेत. त्यानंतर आमच्या समाजवादी पार्टीची पण आघाडी, म्हणजे त्यांना मला वाटतं काय या 3 लोक काय तिकीट देत नाही आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीची अवस्था आमच्यासारखीच दिसते. त्यामुळं आम्हाला अजून किती जागा मिळणार काय माहीत नाही आहे. पण ठीक आहे, जागांचा विषय मागे पुढे होईल. पण एवढ्या आघाड्या आहेत की मला वाटतं की आता राज ठाकरेंची पण आघाडी आहे. राज ठाकरे म्हणतात मी सत्तेत येणार आहे, तर त्यांना सत्तेमध्ये यायचं असेल तर त्यांनी आमच्यासोबत यायला पाहिजे होतं.
ते आमच्यासोबत आले नाही आणि आता त्यांची पण आघाडी आहे. त्यामुळं या सगळ्या आघाड्यांचा सर्वात जास्त सभा इथं आमच्या महायुतीला होईल असा आम्हाला विश्वास आहे. जरांगे पाटील म्हणतात महायुतीचे उमेदवार पाडू मराठवाड्यामध्ये. जरांगे पाटील म्हणतात महायुतीचे उमेदवार आम्ही पाडू. नाही, जरांगे पाटील जरी म्हटले की महायुतीचे उमेदवार पाडू, तर आम्ही म्हणतोय की आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू आणि त्यांना त्यांच्या गावाला लाडू. त्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार तरी जरांगे पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी जबरदस्त असं एक आंदोलन केलेलं आहे. मराठा समाजाला गडबडून जागं केलेलं आहे. पण ते जरी म्हणाले तरी सगळे मराठा त्यांच्या सोबत आहेत असं नाही. जरी त्यांच्या सभांना गर्दी होत असली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना फार मोठी गर्दी व्हायची. जरांगे पाटील यांच्या सभांपेक्षाही जास्त गर्दी बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना 80च्या नंतर होत होती. पण त्यांचा एकही माणूस निवडून येत नव्हता. छगन भुजबळ हे माझगावमधून एकटे निवडून यायचे पुनवलेला. म्हणून जरांगे पाटील यांचा काही प्रमाणामध्ये आमचं नुकसान लोकसभेला झालं, पण या वेळेला तेवढं नुकसान अजिबात होणार नाही. मराठा समाज हा मोठ्या संख्येने आमच्या सोबतही आहे आणि मराठा आरक्षणाचा निर्णय एकनाथ शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला आहे, अजितदादा पवार यांच्या सरकारने घेतलेला आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण राज्यामध्ये दिलेलं आहे. ते आरक्षण सध्या इम्प्लिमेंट होत आहे. MPC एक्झाम असो किंवा सारथी असो, महाज्योती असो, सारथी असो, तर असे अनेक निर्णय जे आहेत ते मराठा समाजासाठी घेतलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणून ट्रीट करा. या माननीय जरांगे पाटील यांच्या मागणीला गोड सुद्धा प्रतिसाद देणार नाही. आणि आमच्या मंत्रालयाकडे जर हा विषय आला तर मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणं शक्य आहे का याचा विचार सुद्धा आमचं मंत्रालय करेल. पण जाट समाज जो आहे, म्हणजे आता बाकीचे जे क्षत्रिय लोक आहे, या क्षत्रियांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे. त्यांच्यासाठी 10%चं प्रावधान करण्यात आलेलं आहे. 10% इकॉनॉमिक शिक्षण आरक्षण दिलेलं आहे. तर आता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते राज्याने दिलेलं आहे. केंद्राचं कसं द्यायचं त्याचा विचार होऊ शकेल. त्याचा प्रस्ताव राज्य सरकारने आमच्याकडे पाठवला तर नक्की त्याचा आम्ही विचार करू. आणि ते माझं मंत्रालय आहे आणि मागणी ही आहे की सगळ्या मराठ्यांना आरक्षण नव्हे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठा कुटुंबांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यायचं ही मागणी आहे. त्यामुळं कोर्टाला एकतर मराठा समाजामध्ये श्रीमंत लोकांची संख्या खूप मोठी आहे. जमीनदार आहेत, उद्योगपती आहेत, राजकारणात आहेत. तर हे सगळं जरी खरं असलं तरी जवळजवळ 40-50% मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. म्हणून नक्की हा प्रस्ताव राज्य सरकारकडून आमच्याकडे आला तर आमचं सरकार त्याच्यावर विचार करेल. सर हिंदी में